नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी नोकरीचा जर विचार केला तर त्यामध्ये एक रुबाबदार नोकरीचा जर आपण समावेश केला तर ती रुबाबदार नोकरी कोणती असेल? पोलीस खात्याची रुबाबदार नोकरी असेल. वर्दी सांगितलं की ते बघूनच काही लोकांच्या अंगामध्ये काटे येतात की वर्दी PSI आहे, DYSP आहे, पोलीस आहे वगैरे वगैरे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची आवडती पोस्ट कोणती? तर पोलीस असेल, PSI असेल, वर्दीची पोस्ट ही विद्यार्थ्यांची कोणती असते? एकदम आवडती पोस्ट असते. बघा, आता जर विचार केला आपण तर MPSC मार्फत, गट ब मार्फत रिसेंटली PSI STI ASO ची जाहिरात आलेली आहे, मोठी जाहिरात आलेली आहे. त्यातल्या त्यात त्या जाहिरातीमध्ये PSI ची ही सगळ्यात जास्त जागा आहे, सगळ्यात मोठी जागा आहे. आणि MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा आवडती पोस्ट कोणती असेल? तर PSI ही आवडती पोस्ट असेल. ह्याच PSI बद्दल आपल्याला सखोल आणि डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना PSI बनायचं आहे त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ फार आणि फार उपयुक्त आहे. आणि आणखी तुमचे कोणी मित्र असेल, त्यांना वर्दी घालण्याची इच्छा असेल, PSI बनण्याची इच्छा असेल, त्यांनाही हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे. चला तर मग डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन आपण घेऊया. PSI म्हणजेच काय? पोलीस सब इन्स्पेक्टर, म्हणजेच आपण फौजदार सुद्धा म्हणत असतो. पोलीस उपनिरीक्षक. शैक्षणिक पात्रता काय आहे ते बघायचं आपल्याला, वयोमर्यादा काय आहे ते बघायचं आहे, परीक्षा पद्धती कशा असतात ते बघायचं आहे, आणि सगळ्यात शेवटी शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्ट कशा पद्धतीची असते अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावा लागेल, तरच तुम्ही PSI बनण्याचं स्वप्न तुमचं काय होईल? पूर्ण होईल. अन्यथा होईल तरी काही काळजी करू नका. महाराष्ट्र गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही जाहिरात ही आलेली आहे. PSI STI ASO अशी 3 पदांची जाहिरात आलेली आहे. एकूण याच्यामध्ये 4 पद असतात, परंतु 3च पदांची जाहिरात आलेली आहे. फक्त आपल्याला आज चर्चा करायची आहे ओनली PSI वर चर्चा करायची. एकूण पद किती आहे? PSI चे 310 पद. परीक्षा होणार आहे 14 जून 2026 रोजी परीक्षा होणार आहे. आणि अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे 30 एप्रिल. अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे PSI साठी. पोलीस सब इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक. आता शैक्षणिक पात्रता बघू. नेमकं PSI तुम्हाला बनायचं असेल तर एज्युकेशन काय पाहिजे तुमच्याकडे? शैक्षणिक पात्रता काय पाहिजे? क्वालिफिकेशन काय पाहिजे? तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना पूर्व परीक्षा देता येते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना तुम्हाला पूर्व परीक्षा देता येईल, किंवा तुमची पदवी पूर्ण झालेली असेल तरी तुम्हाला परीक्षा देता येईल. मान्यता प्राप्त विद्यापीठ, मग ते कोणतंही YCM असेल तरी चालेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सुद्धा चालेल. आता यामध्ये तुम्ही BSc करा, BCom करा, MA करा, बाकी आर्ट्स करा, कोणतंही पाहिजे तुमच्याकडे, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कोणतीही मान्यता प्राप्त डिग्री चालेल या ठिकाणी. MSc किंवा टायपिंग ज्ञान नसेल तरी तुम्हाला परीक्षा देता येते, काही प्रॉब्लेम नाही, अडचण इथे येत नाही, काळजी करायची नाही. फक्त डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर वयोमर्यादा बघू आपण. एज काय काय लागते याच्यासाठी? वय. PSI बनायचं असेल तर वय काय? एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी वर्दीची पोस्ट असते त्या ठिकाणी एज कमीच असतं, हे पण लक्षात ठेवायचं आहे. वयोमर्यादा बघा, कमीत कमी 19 एज असणं गरजेचं आहे किमान, आणि कमाल म्हणजे जास्तीत जास्त ओपन साठी 31 वय पाहिजे, आणि कोणत्याही कॅटेगरीसाठी 34 वय पाहिजे. कमीत कमी वय आहे एवढं पाहिजे, सॉरी जास्तीत जास्त वय आहे एवढं. त्यानंतर खेळाडू जर असणार तुम्ही तर खेळाडूसाठी 36 वय आहे, आणि माजी सैनिक साठी आहे 36 वय, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे ओपन साठी 31 आणि कॅटेगरी साठी 34. तर याचा विचार तुम्ही करायचा, एवढं एज इथे पाहिजे, हे जास्त जास्त एज त्याच्यावरती चालणार नाही. समजलं? चालेल, हे झालं आपलं वयोमर्यादा. आता पुढे बघू आपण की परीक्षाची पद्धत कशी असते. याची परीक्षा पद्धत कशी असते? तुम्ही MPSC जर सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत, त्यानंतर सिलेक्शन, आणि कधी कधी 2-2, 3-3 वर्ष सुद्धा लागून जातात. परंतु आता तसं होणार नाही. रिसेंटली शासनाचा एक निर्णय आलेला, एक GR आलेला आहे. त्याच्यामध्ये MPSCच्या सचिवाला सांगितलेलं आहे की MPSCची कोणतीही परीक्षा जाहिरात काढल्यापासून 9 महिन्याच्या आत पूर्ण करायची. म्हणजे असं 9 महिना का काही होईना, परंतु मला असं वाटतं वर्षभराच्या आत तुमचं सिलेक्शन होईल. अशा पद्धतीने आता पारदर्शक आणि फास्ट मध्ये काम हे होणार आहे. तर बघू इथे आपण पूर्व परीक्षा पद्धती कशा असतात. PSI साठी पूर्व परीक्षा असते, ती पास केल्यानंतर मुख्य परीक्षा असते, ती पास केल्यानंतर शारीरिक चाचणी असते, आणि ती पास केल्यानंतर मुलाखत असते. 4 टप्प्याची इथे तुमची काय असते? पडताळणी असते. पूर्व परीक्षा 100 गुण,
100 गुणांची काय असते पूर्व परीक्षा, 100 प्रश्न 100 गुण पूर्व परीक्षा. त्यानंतर पूर्व परीक्षा पास केल्यानंतर मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षेचे 2 पेपर असतात. पहिला पेपर 200 गुण, दुसरा पेपर 200 गुण, एकूण 400 गुण. त्यानंतर शारीरिक चाचणी असते 100 प्रश्नांची, 100 गुणांची शारीरिक चाचणी असते. त्या शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला 60 गुण कमीत कमी मिळवावे लागतात, कमीत कमी 60 गुण. कारण की ही आर्यता आहे, क्वालिफाईंग फिजिकल टेस्ट असते. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले तरी काही फरक पडत नाही. परंतु तुम्हाला जर 59 मार्क मिळाले तर तुम्हाला इंटरव्ह्यू देता येत नाही, ओरल देता येत नाही, मुलाखत देता येत नाही. म्हणजे तुम्ही इथून काय झालं, डिस्क्वालिफाय झाले असं पकडून चाला. मुलाखत आहे 40 गुणांची. याचे गुण पकडले जात नाही, याचे गुण पकडले जात नाही. 400 गुणांची मुख्य परीक्षा आणि 40 गुणांची मुलाखत, म्हणजे 460 पैकी तुमचं मेरिट लागतं, हे लक्षात ठेवा. समजलं? अशा पद्धतीची काय असते, ही परीक्षेची पद्धत असते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत. आता त्या GR मध्ये असं पण सांगितलेलं आहे मित्रांनो, की जे अराजपत्रित परीक्षा आहे त्यांच्या मुलाखती वगळण्यात याव्या. परंतु अजून लागू केलेलं नाही. ज्यावेळेस लागू करेल त्यावेळेस मी व्हिडिओ नक्कीच बनवेल तुम्हाला, आणि तो तुम्ही बघायचा आहे. शारीरिक चाचणी बघू आपण. शारीरिक पात्रता कशी असते ती. इथे बघितलं PSIचा विचार केला की इथे उंची पण पाहिजे वगैरे वगैरे या गोष्टी पाहिजे असतात. तर पुरुषांचा विचार केला तर उंची किती पाहिजे, 165 सेंटीमीटर. जी चेस्ट आहे अनुवानी, म्हणजे न फुगवता नॉर्मल 79 सेंटीमीटर नॉर्मल पाहिजे, आणि ती 5 सेंटीमीटर फुगायला पाहिजे. म्हणजे किती व्हायला पाहिजे, कमीत कमी 84 सेंटीमीटर. मुलींचा विचार केला, महिलांचा विचार केला तर इथे फक्त उंचीचा क्रायटेरिया आहे. 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि 45-50 किलोग्रॅम वजन हे पाहिजे. असं 2 क्रायटेरिया काय आहे मुलींसाठी आहे, ज्या मुलींना या ताईंना PSI बनायचं आहे त्यांच्यासाठी. या ठिकाणी शारीरिक चाचणी बघू आपण. म्हणजे फिजिकल टेस्ट कशा पद्धतीची असते. 100 गुणांची फिजिकल टेस्ट असते, तर ती कशा पद्धतीची असते. शारीरिक चाचणी पुरुषांसाठी बघू आपण. धावणे, रनिंग असते. या ठिकाणी 50 गुण मिळतात तुम्हाला. 800 मीटर रनिंग करायची आहे. दुसरा आहे पुलअप्स. या ठिकाणी तुम्हाला 20 गुण मिळतात. 8 पुलअप्स मारायचे आहे. एका पुलअप्सला 2.5 मार्क. थर्ड इव्हेंट आहे गोळाफेक. 15 मार्कांसाठी 7.50 मीटर गोळा फेकायचा आहे. 7.260 वजन किलोग्रॅमचा गोळा असतो. त्यानंतर लांब उडी हे चौथा इव्हेंट आहे 15 गुणांसाठी. लांब उडी तुम्हाला 4.50 मीटर ही लांब उडी मारायची आहे. हे तुम्हाला आउट ऑफचे मी दिलेले आहे इथे. बाकीची डिटेल मध्ये PDF जी आहे तुम्हाला गुगलवरती अवेलेबल होऊन जाईल, किती किती मार्काला काय काय असेल ते. म्हणजे 50, 60, 70 आणि 30 100 गुणांची काय आहे या ठिकाणी शारीरिक पात्रता ही किंवा फिजिकल टेस्ट 100 गुणांची आहे. त्यापैकी फक्त 60 गुण आपल्याला मिळवायचे आहे. आर्यता म्हणजे क्वालिफाईंग ही आहे. ओके. त्यानंतर आपण यांचं बघू, महिलांचं बघू काय आहे ते. बघा इथे महिलांसाठी धावणे 3च इव्हेंट आहे महिलांसाठी. धावणे 50 गुण, 400 मीटर धावायचं आहे. लांब उडी जी आहे 30 गुणांसाठी लांब उडी आहे, 4 मीटर लांब उडी. आणि गोळा फेक आहे 6 मीटर. इथे पण 20 गुण आहे, 4 किलोग्रॅमचा गोळा आहे. एकूण किती झाले, हे 100 गुण इथे झालेले आहे. हे सुद्धा आर्यता आहे, हे सुद्धा क्वालिफाईंग आहे. इथे लक्षात तुम्ही हे ठेवायचं आहे. चालेल. अशा पद्धतीने आपण हे PSI बद्दल डिटेलमध्ये बघितलेलं आहे की PSI ची पात्रता काय असते, फिजिकल टेस्ट काय असते, नंतर परीक्षा पद्धती कशा असतात, ह्या गोष्टी आपण PSI बद्दल बघितलेल्या आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना PSI बनायचं आहे तर योग्य मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता असते, हे पण विसरून चालणार नाही. भरपूर विद्यार्थी असतील की त्यांना आज कळालं असेल की PSI ला एवढी उंची लागते आणि PSI ला मुलाखत पण असते. याच्यावरून तुम्ही इमॅजिन करा तो पूर्व परीक्षेचा सिलेबस, मुख्य परीक्षेचा सिलेबस कसा असेल. यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. तुमच्यासाठी स्पेशल ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचेस आपल्या ह्या सुरू आहे. संपर्क करू शकता तुम्ही, बॅच जॉईन करू शकता. त्यानंतर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल आणि PSI होण्याचं स्वप्न तुमचं पूर्ण होईल. आपलं YouTube चॅनल आहे, त्याच्यावरती भरपूर डेमो लेक्चर आपण बनवलेले आहे, ते बघू शकता. टेलिग्राम चॅनल आहे, याला सबस्क्राईब करा, फॉलो करा. म्हणजे तुम्हाला सगळ्या नवीन नवीन माहिती, PDF, जाहिरात या सगळ्या गोष्टी मिळतील. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.